Good morning, students. Today we are starting with next point. Our next useful microorganism, which is said to be as a yeast. Up till we are studying about the lactobacillus, and after that we are studying about the rhizobium. That both are the bacteria. This yeast is a different kind of microorganism, which is included in the class fungi. सो इट इज अ वन काइंड ऑफ फंगाय. हा एक बुरशीचा प्रकार आहे ज्याला ईस्ट असं म्हटलं जातं. एस्पेशली दी ईस्ट इज ऑल्सो कॉल्ड एज बेकर्स ईस्ट. यू आर ऑल्सो नोईंग दॅट द बेकर्स ईस्ट मीन्स दॅट ईस्ट और दॅट टाईप ऑफ ईस्ट इज यूज्ड इन ऑल बेकरी प्रॉडक्ट्स. जे आपण बेकरी प्रॉडक्ट्स खातो, मग ब्रेड असेल, पाव असेल, केक असेल, खारी, बटर, टोस्ट, या सगळ्या गोष्टींमध्ये फर्मंटेशन प्रोसेस करण्यासाठी या ईस्टचा वापर केला जातो, ज्याला बेकर्स ईस्ट असंही कॉमनली म्हटलं जातं. एक ॲक्टिव्हिटी इथे तुम्हाला दिलेली आहे बघा, ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट जे आहे ते घ्यायचं आहे आणि त्याचं अंडर मायक्रोस्कोप लुकवॉर्म सफिशियंट क्वांटिटीमध्ये ते शुगर 2 स्पूनफुल शुगर त्याच्यामध्ये ॲड करून लुकवॉर्म वॉटरमध्ये एका बॉटलमध्ये भरायचं आहे. फिक्स अ कलरलेस ट्रान्सपरंट बॉटल ऑन द माउथ ऑफ द बलून ऑन द माउथ ऑफ द बॉटल, आणि त्या बॉटलच्या तोंडावरती झाकण न लावता तिथे एक बलून फिक्स करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये ईस्ट जे आहे ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट जे मार्केटमध्ये अवेलेबल असतं बेकर ईस्ट या नावाने, तर त्यामध्ये तुम्हाला अंडर मायक्रोस्कोप जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर अशा पद्धतीने फंगस सेल जे आहेत ते पाहायला मिळतात. या फंगसचं जे रिप्रोडक्शन आहे ते बडिंग मेथडनी होतं. द फंगस सेल हॅविंग द आउटग्रोथ, दिस आउटग्रोथ इज सेड टू बी ॲज अ बड, अँड दॅट आउटग्रोथ इज developing at a certain level, and after that it cut offs and form a new cell. So this method of asexual reproduction is called budding. So that we are understanding in that yeast. In the above experiment, yeast grown and multiple very quickly due to the carbon compounds प्रेझेंट इन द शुगर. आपण मागाशी जे ईस्ट घेतलं त्या ईस्टमध्ये आपण जे शुगर टाकली त्या शुगरचं कन्झम्पशन करून किंवा ती शुगर वापरून शुगर खाऊन हे जे ईस्ट आहे ते पटापट ग्रो होतं आणि त्यामुळे ते तुम्हाला पाहायला मिळतं. आणि या शुगरचं कन्झम्पशनमधून या ईस्टकडनं 2 बाय प्रॉडक्ट तयार केले जातात. ते आहेत अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साईड. सो अल्कोहोल अँड द कार्बन डायऑक्साईड आर द 2 बाय प्रॉडक्ट्स विच आर कमिंग फ्रॉम द कार्बोहायड्रेट्स प्रेझेंट इन द शुगर. दिस प्रोसेस इज ऑल्सो कॉल्ड ॲज फर्मंटेशन. आपण लॅक्टोबॅसिलायचं जी प्रोसेस बघितलं त्याला पण आपण फर्मंटेशन हेच नाव दिलं, किण्वन. आणि इथे जी प्रोसेस होते विच इज कॅरिड आउट बाय द ईस्ट विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ फर्मंटेशन. आफ्टर दॅट हाऊ इज ब्रेड मेड, याचा पण तुम्हाला एक सुंदर व्हिडिओ मी यूट्यूबवरचा पाठवेन, तो आवर्जून पहा. बेकरीमध्ये ब्रेड कसं बनवलं जातं किंवा ब्रेडचं मॅन्युफॅक्चरिंग कसं केलं जातं. फाइंड आउट हाऊ टू यूज अ सोल्युशन प्रिपेअर्ड इन द अबोव एक्सपेरिमेंट टू मेक ब्रेड. आत्ता जे आपण सोल्युशन बघितलं शुगर बरोबर बनवलेलं, त्याच पद्धतीचं शुगर सोल्युशन बनवलं जातं ब्रेड बनवण्यासाठी. आणि ते जे पीठ असतं एस्पेशली गव्हाचं पीठ किंवा मैदा त्याच्यामध्ये मिक्स केलं जातं आणि त्यानंतर ती प्रोसेस जी आहे गव्हामधलं किंवा मैद्यामधलं जे कार्बोहायड्रेट आहे त्याचा वापर करून कार्बन डायऑक्साईड आणि अल्कोहोल हे 2 बाय प्रॉडक्ट ईस्टकडनं बनवले जातात. अँड वेन दॅट इज बेक्ड इन द ओव्हन, मोठ्या भट्टीमध्ये जेव्हा तो ब्रेड भाजला जातो तेव्हा हा जो कार्बन डायऑक्साईड आहे तो बाहेर निघून जातो, इव्हॉल्ड आउट होतो, बिकॉज इट इज अ गॅस. सो गॅस आफ्टर हिटिंग इट इव्हॉल्व आउट अँड द ब्रेड मेक्स स्पॉन्जी. ही प्रोसेस तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. फाइंड आउट द रिझन, ते तुम्हाला त्याचं उत्तर मी आत्ताच सांगितलं की हाऊ द ब्रेड इज बिकम्स स्पॉन्जी. यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये त्यांनी काही क्वेश्चन दिलेत बघा तुम्हाला. रिसेंटली इट हॅज बीन मेड कंपल्सरी इन इंडिया अँड अदर countries to mix 10% ethanol with fuel
लाईक पेट्रोल अँड डिझेल. व्हॉट इज द रिझन ऑफ दिस? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पेट्रोल डिझेलच्या आजच्या किमती किती आहेत, किती मोठ्या प्रमाणावर, किती वेगाने या पेट्रोल डिझेलच्या किमती वाढायला लागलेल्या आहेत. आणि त्यासाठी इथेनॉल जे नॅचरल पद्धतीने बनवलं जातं, पेट्रोल डिझेल आपण मॅन्युफॅक्चर करू शकत नाही, बनवू शकत नाही, त्याच्या खाणी या जे अरेबियन कंट्रीज आहेत, ज्याला कुवेत, सौदी अरेबिया या ठिकाणी आहेत, तिथून वेल्समधनं, विहिरींमधनं हे कच्चं तेल काढलं जातं आणि त्यातून पेट्रोल मिळतं. पण त्याच्या खाणी लिमिटेड आहेत. त्याच्यामध्ये इथेनॉल मिक्स केल्याने इथेनॉल आपण प्रिपेअर करू शकतो विथ द हेल्प ऑफ द मोलॅस विच इज सेड टू बी ॲज अ शुगर मोलॅस. ऊसाची जी मळी आहे, ऊसाच्या पेरातनं साखर काढल्यानंतर जे उडतं त्याला मराठीमध्ये चिपाड असा शब्द आहे. आणि त्या ऊसाच्या चिपाडापासून इथेनॉल बनवलं जातं. आणि हे इथेनॉल, that ethanol is also a good fuel. So that fuel ethanol is mixed with the petrol and diesel to increase the quantity of the petrol and diesel. So that is compulsory by all the countries. Second, why are wineries located near नाशिक in महाराष्ट्र? आता याचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. नाशिक कशासाठी फेमस आहे? तर द्राक्षांसाठी. आणि द्राक्ष हा अतिशय चांगला सोर्स आहे कार्बोहायड्रेटचा, ज्याच्यापासून वाईन बनवली जाते. आणि या वाईन मेकिंगमध्ये सुद्धा या ईस्टचा वापर केला जातो. थर्ड, चपाती इज मेड फ्रॉम व्हीट ओनली स्वेल अप बट ब्रेड बिकम स्पॉन्जी सॉफ्ट अँड इझी टू डायजेस्ट. वाय इट इज सो? आता याचं उत्तर पण मगाशीच मी तुम्हाला दिलं की ब्रेड बनवण्यासाठी त्याच्यामध्ये ईस्ट टाकलं जातं. घरी आई जी चपाती बनवते, चपातीमध्ये ईस्ट टाकत नाही, त्यामुळे चपाती फक्त फुलते, ती स्पॉन्जी होत नाही. ब्रेडचं पीठ आणि चपातीचं पीठ सारखं जरी असेल तरी ब्रेड बनवण्यासाठी फर्मंटेशन प्रोसेस कंपल्सरी आहे, त्याशिवाय तो स्पॉन्जी होणार नाही. चपातीमध्ये फर्मंटेशन प्रोसेस होत नाही, त्यामुळे चपाती फुलत नाही, स्पॉन्जी होत नाही. Instead of bread is become spongy due to the fermentation process. The carbon dioxide and alcohol which is prepared or manufactured in the that dough with the help of the fungi that is yeast. फंगायकडनं, ईस्टकडनं त्या डोमध्ये जे बनवलं जातं अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साईड, त्यामुळे तो स्पॉन्जी बनतो आणि त्याला एक आंबटशी चव असते. दॅट इज अ टेस्ट ऑफ अल्कोहोल. आफ्टर दॅट बायोरेमिडेशन, ते तुम्हाला एक पॉईंट दिला आहे. ईस्ट दॅट इज अ यारोविला लिपोलायटिका is used to absorb the toxin releasing during the production of palm oil and heavy metals and minerals released in some other industrial process. Saccharomyces cerevisiae is used to absorption pollutant and arsenic. तर हे बायोरेमिडेशन आहे. एस्पेशली जे पाम ऑइल आहे किंवा इतर जी हेवी मेटल्स आहेत त्यांच्या ॲब्सॉर्प्शनसाठी हे ईस्ट वापरलं जातं. येरोविल्ला लायपोलिटिका असं त्याचं नाव आहे. आणि सॅक्रोमायसिस सेरेवसी जी नॉर्मली बेकर्स ईस्ट म्हटलं जातं, ते बेकरी प्रॉडक्टच्या व्यतिरिक्त पोल्युटंट ॲब्सॉर्प्शनसाठी वापरलं जातं. ऑइल स्पिल्स इन द ओशन इज ऑल्सो क्लीन विथ द हेल्प ऑफ द अल्कॅनिवॉरॅक्स बॅक्टेरिया. अल्कॅनिवॉरॅक्स नावाचे बॅक्टेरिया आहेत, त्याच्याकडनं ऑइल स्पिल्स, जेव्हा समुद्रातनं तेल वाहू जहाजं जात असतात, जर बाय चान्स त्यांना ॲक्सिडेंट झाला तर ते सगळे तेलाचे ड्रम फुटून ते सगळं तेल जर समुद्राच्या पाण्यावरती त्याचा तवंग झाला तर तो काढणं, फिजिकली त्याला रिमूव्ह करणं हे फार अवघड असतं. तर त्याच्याऐवजी इथे अल्कॅनिवॉरॅक्स नावाचे जे बॅक्टेरिया आहेत ते सोडले जातात. ते बॅक्टेरिया जे आहेत ते सगळं तेल जे आहे ते डायजेस्ट करतात, कन्झ्युम करतात आणि ते पाणी परत एकदा क्लिअर होऊ शकतं. तर अशा पद्धतीने त्याची युजेस दिलेले आहेत. त्यानंतर डू यू नोमध्ये तुम्हाला अल्कोहोल शुगर फॅक्टरीजमध्ये बनवलं जातं. ते कशा पद्धतीने? मोलॅस, मगाशी तुम्हाला शब्द वापरला मी, तर तो हा शब्द इथं त्यांनी परत दिलेला आहे बघा. मोलॅस म्हणजे ऊसाचं चिपाड. शुगर केन ज्यूस रिलीज केल्यानंतर उरतं तो चोथा. मोलॅस फर्मेंटेड विथ द हेल्प ऑफ द ईस्ट सॅक्रोमायसिस and in this process ethyl alcohol, that is ethanol, is prepared in that, and that is a secondary product. A primary product is ethanol and secondary product is ester and other alcohols are the secondary product in that. स्पिरिट, एस्पेशली लॅबमध्ये सुद्धा स्पिरिटचा जो दिवा असतो, स्पिरिट लॅम्प, त्यामध्ये हे स्पिरिट वापरलं जातं. डॉक्टर्स इंजेक्शन देण्याआधी
जो आपला स्किन सरफेस क्लिअर करतात त्यासाठी सुद्धा या स्पिरिटचा वापर केला जातो. आत्ता आपण सगळे जे सॅनिटायझर वापरतो आहे त्या सॅनिटायझरमध्ये सुद्धा एस्पेशली हे अल्कोहोल जे आहे, स्पिरिट जे आहे ते मोठ्या प्रमाणात 70% त्याच्यामध्ये हे स्पिरिट आहे. तर अशा पद्धतीने हाय क्वालिटी फ्युएल म्हणून सुद्धा त्याचा वापर केला जातो. इट इज अ स्मोकलेस, सो इट इज अ इको फ्रेंडली ऑल्सो इन नेचर. आता इंडस्ट्रियल त्याचे भरपूर युजेस आहेत. ग्लुकोज अँड फ्रुक्टोज शुगर्स आर प्रेझेंट इन द ग्रेप ज्यूस अँड विच इज यूज टू मेक द वाईन्स. मगाशी आपण नाशिकचा उल्लेख केला. नाशिकला मोठ्या वाईन मेकिंग फॅक्टरीज आहे. त्याचं कारण म्हणजे नाशिकला द्राक्षाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं आणि हा ग्रेप ज्यूस जो आहे इट इज अ एक्सलंट सोर्स टू मेक द अल्कोहोल इन द फॉर्म ऑफ वाईन. तर अशा पद्धतीने इथे तुम्हाला डू यू नोमध्ये ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेले. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपला आहे अँटीबायोटिक्स. आपण हा शब्द बऱ्याच वेळा ऐकतो डॉक्टरांच्या तोंडामधून, किंवा आपल्याला एखादा आजार झाला, ताप आला, सर्दी झाली, खोकला आला तर डॉक्टर आपल्याला गोळ्या लिहून देतात आणि त्या गोळ्या जर आपण विचारलं तर त्यांना सांगतात की अँटीबायोटिक्स आहेत. तर व्हॉट इज मीन बाय द अँटीबायोटिक्स? द वर्ड इटसेल्फ मीन्स व्हॉट इज मीन बाय द अँटीबायोटिक्स. अँटी मीन्स अगेन्स्ट अँड बायोटिक्स मीन्स मायक्रो ऑर्गॅनिझम्स. The chemical or the substance which act against the microorganism, it is called antibiotics. Definition बघा. Carbon compounds obtained from some bacteria and fungi for destroying or preventing the growth of harmful microorganisms are called antibiotics. असे कार्बन कंपाऊंड्स जे बॅक्टेरिया किंवा फंगायकडनं मिळतात, आपण ऑप्टेन करून घेऊ शकतो, जे कशासाठी वापरले जातात? टू डिस्ट्रॉय ऑर प्रिव्हेंट द ग्रोथ ऑफ हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आपल्या शरीरामध्ये अन्न, पाणी आणि हवा यामार्फत जे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स गेले त्यांचा नाश करण्यासाठी, त्यांना डिस्ट्रॉय करण्यासाठी, त्यांची ग्रोथ प्रिव्हेंट करण्यासाठी जे औषध आपण घेतो ते औषध म्हणजे अँटीबायोटिक, विच इज ऑल्सो प्रिपेअर्ड फ्रॉम द मायक्रो ऑर्गॅनिझम, but they are good or beneficial microorganisms. Antibiotic as a discovery in 20th century have brought about a revolution in the field of medicine. Antibioticsचा शोध जो आहे तो 20व्या शतकामध्ये लागला. आता 21वं शतक आहे. 20व्या शतकामध्ये याचा शोध लागला आणि हा शोध हा मेडिसिन सायन्समध्ये किंवा मेडिकल फील्डमध्ये अतिशय मोठा आमूलाग्र बदल घडवून आणणारा ठरला. इव्हन अ डिसीज लाईक ट्युबरक्युलोसिस विच इज कॉल्ड ॲज अ TB has been almost completely eradicated from some countries. बऱ्याचशा देशामधून, भारतासारख्या देशामध्ये सुद्धा आता ह्या TBचा पूर्णपणे नायनाट या अँटीबायोटिक्सच्या सहाय्याने करण्यात आलेला आहे. अँटीबायोटिक्स कशाच्या अगेन्स्ट ॲक्ट करतात? अँटीबायोटिक्स मेनली ॲक्ट अगेन्स्ट बॅक्टेरिया. सम अँटीबायोटिक्स कॅन डिस्ट्रॉय ऑल्सो प्रोटोझोआ. आता एस्पेशली पावसाळ्याच्या सीझनमध्ये जे पाणी गढूळ होतं, असं गढूळ स्वरूपातलं जर पाणी आपल्याकडनं कन्झ्युम केलं गेलं, आपल्याकडनं प्यायलो गेलो आपण ते, तर त्याच्यामधून अमिबा नावाचा जो ऑर्गॅनिझम आहे, जो प्रोटोझोआ आहे, तर तो आपल्या शरीरामध्ये जातो आणि आपल्याला ॲमेबिक डिसेंट्री ही होण्याची शक्यता असते आणि त्याच्या अगेन्स्टसुद्धा काही अँटीबायोटिक्स काम करतात. सम अँटीबायोटिक्स आर ऑल्सो यूज्ड अगेन्स्ट द वाईड व्हरायटी ऑफ बॅक्टेरिया विच आर सेड टू बी ॲज अ ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. आता इथे अँटीबायोटिक्सचे 2 प्रकार त्यांनी दिलेले आहेत. काही अँटीबायोटिक्स आहेत जी वेगवेगळ्या प्रकारच्या बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट काम करतात, त्याला वाईड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स असं म्हणतात. काही अँटीबायोटिक्स हे स्पेसिफिक आहेत. आता वाईड स्पेक्ट्रमची एक्झाम्पल बघूया आपण. ॲम्फिसिलिन, ॲमॉक्सिलिन आणि टेट्रासायलिन ही त्याची नावं आहेत, जी ब्रॉड स्पेक्ट्रम आहेत. कुठलाही आजार झाला तरी हे औषध द्या, कारण ते बॅक्टेरियल डिसीज असतो आणि त्या बॅक्टेरियल डिसीजला रोखण्यासाठी, त्याची ग्रोथ थांबवण्यासाठी ही 3 प्रकारची ॲम्फिसिलिन, ॲमॉक्सिलिन आणि टेट्रासायक्लिन ही वापरली जातात. याच्या अगेन्स्ट when the pathogens cannot be identified even through a symptoms of the disease are visible, broad spectrum antibiotics are used. कधी कधी पॅथोजेन्स आयडेंटिफाय होत नाहीत, पण डिसीज जो आहे तो असतो त्या व्यक्तीमध्ये, त्यावेळेला एस्पेशली ही ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आहेत ती वापरली जातात. बट whenever the pathogenic microorganism is definitely known or identified, the narrow spectrum antibiotics are used. नॅरो स्पेक्ट्रम म्हणजे स्पेसिफाईड,
एस्पेशली एखाद्या आजारावरती दिलं जाणारं औषध त्याला नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स असं म्हटलं जातं. याच्यामध्ये एक्झाम्पल आहे पेनिसिलिन, जेंटामायसिन आणि इरिथ्रोमायसिन अशी 3 नावं त्याच्यामध्ये दिली आहेत. एक्सेट्रा अशी अजून बरीच आहेत, पण त्यातली तुम्हाला 3 नावं जी बेसिकली वापरली जातात, पेनिसिलिन, जेंटामायसिन आणि इरिथ्रोमायसिन अशी 3 नावं त्याच्यामध्ये आहेत. इन्स्टिट्यूट ॲट वर्कमध्ये तुम्हाला दिलेलं आहे व्हायरॉलॉजी. आता आपण सगळे पाहतो नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी एस्टॅब्लिश इन 1952 इन पुणे, अंडरटेकन रिसर्च रिलेटेड डिसीज ऑफ मॅलेस, measles, jaundice, fever and disease of the lungs with support of the वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या सहाय्याने ही इन्स्टिट्यूट चालते भारतामध्ये. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी असं तिचं नाव आहे. 1952ला तिची स्थापना झाली पुण्यामध्ये आणि त्याच्यामार्फत एस्पेशली मिसेल्स आणि जॉन्डिस, मिसेल्स म्हणजे कांजिण्या, जॉन्डिस म्हणजे कावीळ, फीवर ताप आणि लंग डिसिजेस म्हणजे फुफ्फुसाचे आजार याच्यावरती एस्पेशली जे व्हायरोलॉजी किंवा व्हायरल डिसीज जे आहेत त्याच्यामध्ये याचा यूज केला जातो किंवा त्याच्यावरती रिसर्च या ठिकाणी केला जातो. तर अशा पद्धतीने इथे तुम्हाला अँटीबायोटिक्स दिलेले आहेत. त्याच्यामधलं एक सगळ्यात पहिलं डिस्कवर केलेलं अँटीबायोटिक आहे, त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे डिटेलमध्ये दिलेली आहे. पेनिसिलिन. पेनिसिलिन इज अ ग्रुप ऑफ अँटीबायोटिक्स ऑब्टेन फ्रॉम फंगस पेनिसिलियम. आता पेनिसिलिन हे जे अँटीबायोटिक आहे हे सगळ्यात पहिलं डिस्कवर केलेलं अँटीबायोटिक आहे. आपण इंट्रोडक्शन ऑफ सायंटिस्टमध्ये हे पाहूया. अलेक्झांडर फ्लेमिंग इज अ प्रोफेसर ऑफ मायक्रोबायोलॉजी ॲट सेंट मेरीज हॉस्पिटल, had cultured varieties of bacteria and fungi in petri dish in the laboratory. On 3 September 1928, while discovering Staphylococci culture, he made the interesting observation in one petri dish. In that petri dish, fungal colonies have grown, but the area around those colonies were clean and clear. That is, bacteria had actually been destroyed. After further studies, he confirmed that the fungus growing there was penicillium and secretion has destroyed the bacterial colonies. So that discovery is accidental discovery. याच्यामध्ये काय झालं तर त्यावेळेला ते बॅक्टेरिया आणि फंगायचा स्टडी करत होते. तर एका पेट्री डिशमध्ये त्यांना असं आढळलं की जिथे फंगाय ग्रो झाले ती पेट्री डिश पूर्णपणे क्लिअर आणि क्लीन आहे, तिथे बॅक्टेरिया कुठेही ग्रो झालेले नाहीत. याचाच अर्थ की त्या बॅक्टेरिया त्या फंगायकडनं जे बॅक्टेरिया आहेत ते सगळ्या पूर्णपणे डिस्ट्रॉय केले गेले. आणि त्यानंतर त्यांनी याला फर्स्ट अँटीबायोटिक पेनिसिलिन असं नाव देण्यात आलं, विच इज प्रिपेअर्ड फ्रॉम द पेनिसिलियम फंगाय and had discovered accidentally, and this formed the basic for attempts to find the cures of incurable diseases. आणि या पेनिसिलिनकडनं जे आत्तापर्यंत त्या कालावधीपर्यंत 1928मध्ये जे डिसीजेस इनक्युरेबल होते, पूर्णपणे कधीही बरे न होणारे असे जे आजार होते ते पूर्णपणे बरे होऊ शकले. Shouldn't we always be grateful to Alexander Fleming for discovery the life-saving antibiotics? कहते तर आपण त्यांचे आभार किती मानू तितके थोडे आहेत. त्यांनी हा पेनिसिलिन नावाचा जो अँटीबायोटिक आहे तो आपल्याला दिला. पेनिसिलियम नावाच्या फंगायपासून निघतं आपण पाहिलं. कंट्रोलिंग इन्फेक्शन ऑफ द बॅक्टेरिया सच ॲज स्टेफिलोकोकाय, क्लोस्ट्रिडिया, streptococci, etc. Medicine obtained from the penicillin were useful in the certain bacterial infection for the ear, nose, throat and skin as well as disease like pneumonia and scarlet fever. किती वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांवरती हे पेनिसिलिन औषध वापरलं जातं बा. वेगवेगळ्या प्रकारची बॅक्टेरियांची नाव दिले. स्टॅफिलोकोकाय, क्लोस्ट्रिडिया, स्ट्रेप्टोकोकाय यांच्या अगेन्स्ट वापरतात. आणि डिसीज कानाचे डिसीज, इयर डिसीजेस, नोज डिसीज नाकाचे डिसीज, थ्रोट इन्फेक्शन, स्किन डिसीजेस ॲज वेल एज न्यूमोनिया तापाचा जो प्रकार आहे न्यूमोनिया त्याच्यामध्ये, आणि स्कारलेट फीवर हा सुद्धा एक तापाचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये या पेनिसिलिनचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यानंतर कॉशन्स दिलेत तुम्हाला. काळजी कोणती घ्यायची अँटीबायोटिक्स वापरताना. अँटीबायोटिक्स शुड नॉट बी टेकन
ओनली वेन प्रिस्क्राईब बाय अ डॉक्टर. अँटीबायोटिक्स शुड बी टेकन. आपण अँटीबायोटिक्स फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायचे आहेत. आपण आपले अँटीबायोटिक्स घ्यायचे नाहीत पहिलं. सेकंड, डोंट परचेस एनी अँटीबायोटिक फ्रॉम मेडिकल स्टोअर विदाउट प्रिस्क्रिप्शन फ्रॉम अ डॉक्टर. डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कुठल्याही प्रकारचं अँटीबायोटिक डायरेक्ट मेडिकल स्टोअरमधनं खरेदी करायचं नाही. थर्ड, डोंट कन्झ्युम अँटीबायोटिक्स ऑन युअर ओन टू ट्रीट कॉमन डिसीज लाईक अ थ्रोट इन्फेक्शन, कॉमन कोल्ड और इन्फ्लुएन्झा. इन्फ्लुएन्झा म्हणजे साधा ताप, सर्दी, खोकला. याच्यामध्ये कुठलंही अँटीबायोटिक स्वतः घेऊ नका. फोर्थ, इवन इफ यू फील वेल बिफोर कंप्लीटिंग द प्रिस्क्राईब्ड कोर्स ऑफ द अँटीबायोटिक यू मस्ट कंटिन्यू अँड कंप्लीट इट. आता हा एक महत्त्वाचा सल्ला आहे सगळ्यांसाठी. आपल्याला डॉक्टर 10 गोळ्या लिहून देतात. 1, 2, 3, 4 गोळ्या घेतल्या की आपल्याला बरं वाटतं. मग नंतर आपण म्हणतो की आपले आई वडील म्हणतात किंवा आपले घरातले म्हणतात की आता 4 गोळ्या घालत बरं वाटतंय ना, आता पुढच्या गोळ्या घेऊ नको. पण असं बिलकुल करायचं नाही आहे. जो कोर्स डॉक्टरांनी लिहून दिलेला आहे 10 गोळ्यांचा, तो 10 गोळ्यांचा कोर्स कंप्लीट करणं हे फार आवश्यक आहे. तोपर्यंत तुमच्या शरीरातले जे बॅक्टेरिया आहेत किंवा जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स, हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स जाणार नाही आहेत. अँड लास्ट, डोंट सजेस्ट टू अदर द अँटीबायोटिक्स विच वेअर युजफुल टू यू. आपल्याला एखाद्या गोळीने बरं वाटलं, आपला ताप निघून गेला, आपलं थ्रोट इन्फेक्शन गेलं, आपली सर्दी गेली, तर त्या गोळीचा सल्ला, त्या औषधाचा सल्ला इतर कोणालाही द्यायचा नाही आहे. कोणालाही सजेशन करायचं नाही. बिकॉज वी आर नॉट डॉक्टर्स. आपण डॉक्टर नाही आहोत, त्यामुळे असा कोणताही सल्ला आपण द्यायचा नाही आहे. नेक्स्ट पॉईंट, वंडरफुल टू नो. फार महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. ants grow fungi in their anthill and obtain food from it. Some species of wasps and other insects lay their eggs in the fungal bodies growing on the tree, thus ensure to food supply for their larvae. तर एस्पेशली ॲन्ट्स ज्या आहेत त्या आपल्या अँटहिलमध्ये, म्हणजे आपल्या जे ह्यांचं पोळ असतं त्याच्यामध्ये फंगाय ग्रो करतात. कशासाठी? तर त्यापासून त्यांना फूड मिळतं. आणि सम स्पीसीज ऑफ वॅप्स अँड इन्सेक्ट्स, काही ज्या कीटकांच्या प्रजाती आहेत त्या स्वतःची अंडी आहे त्या फंगल बॉडीजमध्ये ग्रो करतात, जेणेकरून त्यांना तिथून फूड सप्लाय मिळेल. तर अशा पद्धतीने इथे आपला जो बेनिफिशियल किंवा युजफुल बॅक्टेरियाचा जो पॉईंट आहे तो कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर आपण हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते आपण स्टडी करणार आहोत.